नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पुणेमध्ये विविध पदांची सरकारी भरती निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/8/2024 या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल, 8वी उत्तीर्ण असाल, 9वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, ITI झालेला असेल, डिप्लोमा झालेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी लॉ कॉलेज पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ड्रायव्हर्स MTS स्किल्ड या पदासाठी आहे। 4 पुरुष कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल, तुमच्याकडे लाईट आणि लाईट किंवा हेवी मोटर व्हेकलचे 5 वर्ष जुने ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पिऊन किंवा मेसेंजर MTS या पदासाठी 4 वॅकन्सी पुरुष कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी आहेत। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, संबंधित कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे गार्डनर MTS या पदासाठी 2 जागा पुरुष कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचणं येणं आवश्यक आहे। त्याचबरोबर लँडस्केप गार्डनिंग मेंटेनन्सचा तुम्हाला अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे हॉस्टेल अटेंडन्स MTS या पदासाठी 2 पुरुष कॅन्डिडेट आणि महिला कॅन्डिडेट 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि कॅम्पसमध्येच तुम्हाला या ठिकाणी राहावं लागणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिशियन MTS या पदासाठी 2 जागा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी तुमचा ITI किंवा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा संबंधित कोर्स तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर प्लंबर MTS या पदासाठी 1 वॅकन्सी पुरुष कॅन्डिडेटसाठी आहे। 12वी पास तुम्ही असाल आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा तुमचा कोर्स झालेला असेल प्लंबिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी संबंधित ट्रेडमध्ये लागणार आहे। तर या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 9:30 वाजता 29 ऑगस्ट 2024ला आर्मी लॉ कॉलेज कॅम्पस पुणे या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे। मुलाखतीला जातावेळी आपण आपला बायोडाटा आणि इतर शैक्षणिक अर्हता आणि एक्सपिरियन्स संदर्भातील जे डॉक्युमेंट्स असतील त्यांच्या झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत न्यायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असे नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।